जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पेटलेला वाद तुम्ही आम्ही पाहत आहोत. या वादाकडे मला जायचं नाही, मात्र आमचं दुर्दैव म्हणजे कोणाला तरी चांगलं वाटावं, कोणाला तरी वाईट वाटावं या विचारसरणीतून लिहिलेला इतिहास होय. आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो, आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करतो, त्या संघटनेच्या प्रचारासाठी अनुकूल असलेला इतिहास लिहिण्याचं पाप अनेक थोर इतिहासकारांनी आजपर्यंत केलेलं आहे. खरं तर लेखक ज्या विचारसरणीला मानतो, लेखक ज्या विचारसरणीमध्ये काम करतो, त्या विचारसरणीच्या चौकटीमध्ये महापुरुषांचा इतिहास बसवण्याची केविलवाणी धडपड लेखक करत असतो, अगदी ऐतिहासिक दस्तावेजाला मूठमाती देऊन सुद्धा. गोविंद पानसरेंनी सुद्धा हेच केलं. गोविंद पानसरे ज्या विचारसरणीमध्ये काम करत होते, ज्या विचाराचं काम करत होते, ज्या संघटनेचं आणि अर्थात ज्या पक्षाचं काम करत होते, त्या पक्षाच्या प्रचारासाठी अनुकूल असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहित असताना त्यांनी अनेक ऐतिहासिक अस्सल दर्जाच्या कागदपत्रांना आणि ऐतिहासिक सत्याला मूठमाती देण्याचं काम केलेलं आहे. हे कसं पुराव्यानिशी सांगतो. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं हेच ते शिवाजी कोण होता हे पुस्तक. या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे आणि या पुस्तकाचं हे पाहताय हे मलपृष्ठ अर्थात पाठीमागील बाजू. या मलपृष्ठावर अर्थात पाठीमागील बाजूवर त्यांनी पहिल्या परिच्छेदामध्ये नक्की काय मजकूर दिलाय हे तुम्हाला मी वाचून दाखवतो. आदिलशाहीचे सरदार शहाजी महाराज, शिवाजीचा आरमार प्रमुख दौलत खान, शिवाजीचा खास नौकर मदारी मेहतर, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर, शिवाजीचा वकील काजी हैदर, औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजे जयसिंग, शिवाजीचा तोपखाना प्रमुख इब्राहिम खान. स्वामीनिष्ठा की धर्मनिष्ठा हा प्रश्न विचारलाय. लांड्या बजाजीस मुलगी दिली, मुसलमान नेताजीस हिंदू केला. फक्त आपण या परिच्छेदाला आपण उत्तर देणार आहोत. हा परिच्छेद जो कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दिलाय तो खरोखरच ऐतिहासिक कागदपत्राच्या आधारावर खरा आहे की खोटा आहे हे आम्हाला पाहिजे. सर्वात अगोदरचं त्यांनी लिहिलंय की आदिलशहाचे सरदार शहाजी महाराज, म्हणजे ही जी त्यांनी काही नावं दिलीत तर ही नावं काही हिंदूंची दिलीत आणि काही मुस्लिम नावं दिलेली आहेत आणि यांचे संबंध किती चांगले होते हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आदिलशाहीचे सरदार शहाजी राजे म्हणजे एका मुस्लिम सुलतानाचं आणि शहाजी राजांचं किती पटत होतं हे सांगण्याचा प्रयत्न याच्यामधून केला आहे. मात्र खऱ्या अर्थाने सत्य नाही आहे. आदिलशाहीचे सरदार शहाजी राजे होते हे खऱ्या अर्थानं जरी सत्य असलं तरी याच शहाजी राजांना आदिलशहानं दगाबाजीनं कैद केलं, शहाजी राजांच्या हातापायामध्ये बेड्या टाकल्या आणि अपमानित करून विजापुरात मिरवत नेलं आणि शहाजी राजांचा अपमान केला. याचा साधा उल्लेखही कॉम्रेड गोविंद पानसरेंनी कुठंच केलेला नाही. पुढं पाहूया. शिवाजीचा आरमार प्रमुख दौलत खान. खरं तर इतिहास अभ्यासक असतील किंवा इतिहासप्रेमी असतील त्यांच्या डोळ्यामध्ये दिवसा धूळ टाकण्याचं काम आहे. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख हा दौलत खान नव्हता, तर हा दौलत खान दर्यासारंग शिवाजी महाराजांचा आरमाराचा अधिकारी होता. शिवाजी महाराजाच्या आरमाराच्या अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कॉम्रेड गोविंद पानसरेंनी आरमाराचा प्रमुख का केलं हे त्यांनाच माहीत. दर्यासारंग दौलत खानाने नक्की स्वराज्याच्या आरमाराच्या बाबतीत काय केलं याचं उत्तर राजापूरच्या इंग्रजांनी 6 नोव्हेंबर 1678च्या पत्रामध्ये दिले. त्या पत्रामध्ये ते लिहितात, दर्यासारंग आणि त्याचा मुलगा याला शिवाजी महाराजांनी कैद केलंय आणि त्याची संपत्ती जप्त केली. शिवाजी महाराजांनी दर्यासारंगला कैद करणं आणि त्याची संपत्ती जप्त करणं, त्याच्या मुलाला कैद करणं हे नक्कीच स्वराज्याच्या आरमाराच्या सेवेमधून घडलेलं नसणार आहे. नक्कीचे कशामुळे त्याला कैद केलं असेल हे सुद्धा आम्हाला माहीत असेल. दौलत खानाला गोविंद पानसरेंनी आरमाराचा प्रमुख केला. हे का केलं त्यांनाच माहीत. पुढील नाव आहे शिवाजीचा खास नौकर मदारी मेहतर. पहा, खरं तर इसवी सन 1924 पर्यंत इतिहासाच्या एकाही
लिखाणामध्ये मदारी मेहतरचं नाव कुठं नव्हतं. शिवचरित्राशी संबंधित जेवढे काही अस्सल ऐतिहासिक दर्जाचे कागदपत्र आहेत, जे अस्सल दर्जाचे दस्तावेज आहेत, त्या एकाही अस्सल दर्जाच्या कागदपत्रामध्ये मदारी मेहतर या पात्राचा उल्लेख नाही. मात्र 1924 साली चांदोरकरांनी एक लेख लिहिला. एका बनावट लेखाच्या आधारावर, एका बनावट कागदाच्या आधारावर, आणि त्यामध्ये मदारी मेहतर हे नाव घुसळवलं. तेव्हापासून मदारी मेहतर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा खास नौकर झाला. खऱ्या अर्थानं ते पत्र बनावट होतं आणि चांदोरकरांचा लेख सुद्धा बनावट कागदपत्राच्या आधारावर लिहिलेला होता, म्हणून तो सुद्धा बनावट ठरतो. मदारी मेहतर हे पात्रच शिवाजी महाराजांच्या जवळचं नव्हतं किंवा ते पात्रच अस्तित्वात नव्हतं, असे अस्सल दर्जाचे ऐतिहासिक साधन संदर्भ सांगतात. त्यानंतरचा आहे अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर. मान्य आहे, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर होता आणि त्याचं शिर महाराजांनी धडा वेगळं केलं, त्याचा अभिमान नक्कीच आम्हाला आहे. मात्र शिवाजी महाराजांचा वकील सुद्धा याच वेळी पंताजी बोकील होते, हे मात्र गोविंद पानसरेंनी सांगितलं नाही. मात्र त्यांनी काय केलं की शिवाजी महाराजांचे वकील म्हणून काजी हैदर या ठिकाणी आणले. हा साप खोटा इतिहास. याला पुरावा शिवाजी महाराजांचा वकील हा काजी हैदर नव्हता. तो शिवाजी महाराजांचा नौकर होता. तो शिवाजी महाराजांचा पारसनीस होता. फारशी लेखनिक अर्थात मुन्सी होता. मग तुम्ही म्हणाल याला पुरावा काय? पुरावा देतो. औरंगजेबाचा दरबारी इतिहास मासिरी आलमगिरीमध्ये लिहिलाय आणि ते मासिरी आलमगिरीच्या पान क्रमांक 235 वर स्पष्ट लिहिले. काय लिहिले वाचून दाखवतो. शिवाजीचा मुन्शी, मुन्शी हा शब्द आहे स्पष्ट. शिवाजीचा मुन्शी काजी हैदर हा बादशहाच्या सेवेत हजर झाला. शिवाजी महाराज स्वर्गवासी झाल्याच्या नंतर बादशाह औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला आणि औरंगजेब ज्या वेळेस चालून आला त्याच वेळेला काय घडलंय ते पहा. शिवाजीचा मुन्शी काजी हैदर हा बादशहाच्या सेवेत हजर झाला. त्याला 2000 मनसबदार करण्यात येऊन, पहा किती हजार मनसबदार, 2000 मनसबदार करण्यात येऊन 10,000 रुपये आणि खिलतीची वस्त्रे दिलीत. ही कुणी दिलीत? औरंगजेबानं दिलीत. एवढंच काय, 10,000 रुपये रोख दिलीत. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा मुन्शी असणाऱ्या, महाराजांचा नौकर असणाऱ्या, महाराजांचा पारसनीस असणाऱ्या काजी हैदरला आणि जो कालांतरानं गद्दार झाला त्या काजी हैदरला गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराजांचा वकील म्हणून का स्थान दिलं किंवा वकील म्हणून का बढती दिली, याचं कारण सुद्धा गोविंद पानसरे यांनाच माहीत असेल. पुढचा विषय आहे औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजे जयसिंग. मान्य आहे, औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आला. मात्र याच मिर्झा राजेंचं मरण कोणत्या अवस्थेमध्ये झालं हे सुद्धा सांगणं गरजेचं होतं. यानंतरचा उल्लेख आहे शिवाजीचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान. मुळामध्ये हा इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता असा कोठच उल्लेख नाहीये. ऐतिहासिक कागदपत्रामध्ये साधी एकही नोंद सापडत नाही. तरी सुद्धा तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान कसे, याचं आश्चर्य वाटतं. मग इब्राहिम खानाची नोंद कुठं? ऐतिहासिक दर्जाच्या फक्त 2च पुस्तकामध्ये 2च ठिकाणी त्याचा संदर्भ येतो. पहिला संदर्भ शिवभारत नावाच्या काव्यामध्ये येतोय. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज औरंगजेबाला ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बरोबर 10 अंगरक्षक होते आणि या 10ही अंगरक्षकाची नावं शिवभारतमध्ये कवी परमानंद नेवासकरांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 अंगरक्षकापैकी 9 हे हिंदू होते आणि एक होता तो इब्राहिम खान. हा एक उल्लेख. आणि दुसरा एक उल्लेख होता तो म्हणजे सभासदांच्या बखरीमध्ये आढळतो. तो कसा उल्लेख आहे तुम्हाला मी वाचून दाखवतो. राजियाकडील सरदार इब्राहिम खान मुसलमान, मोठा धारकरी, लष्कराचा हजारी, बरोबरी होता. त्याने कष्ट मेहनत बहुत केली. फक्त हे 2च उल्लेख शिवचरित्राच्या साधनामध्ये इब्राहिम खानचे आढळतात. याने 2च उल्लेखावरून कॉम्रेड गोविंद पानसरेंनी खऱ्या अर्थानं इब्राहिम खानाला शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख केलं. आता का केलं, कशामुळं केलं, नक्की त्यांचा हेतू काय होता हे गोविंद पानसरेंनाच माहीत. त्यानंतरचा स्वामीनिष्ठा की धर्मनिष्ठा हा तुम्हाला मला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर आहे लांड्या बजाजीस मुलगी दिली. ज्या वेळेस बजाजी निंबाळकरांना
दमदाटी करून मुसलमान करण्यात आलं. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांना स्वतःच्या धर्मात घेतलं. हे सत्य मी कधी सांगणार आहोत. एवढंच नाही, मुसलमान नेताजीस हिंदू केलं. शिवाजी महाराजांनी नेताजीला हिंदू का केला असेल याचा विचार सुद्धा आम्ही करणं खूप गरजेचं आहे. खरं तर गोविंद पानसरे हे इतिहासाचे संशोधक नव्हते, इतिहासाचे अभ्यासक नव्हते. मुळामध्ये इतिहासाचा लेखक असेल, इतिहासाचा अभ्यासक असेल, इतिहासाचा वक्ता असेल किंवा इतिहासाचा संशोधक असेल, तो नक्की इतिहासामध्ये काय लिहितो किंवा काय म्हणतो याला अजिबात महत्व नसतं. तर इतिहासाची कागदपत्र काय बोलतात, इतिहासाची अस्सल दर्जाची कागदपत्र काय सांगतात, यालाच इतिहास लेखनामध्ये खऱ्या अर्थानं महत्व असतं. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी मलप्रष्ठावर जी माहिती दिली ती साफ खोटी आणि असत्य आहे. इतिहासाच्या कागदपत्राला मातीत गाडून हे सगळं गोविंद पानसरेंनी केलेला अट्टहास आहे. हा का केला, कशासाठी केला हे नक्की त्यांनाच माहीत. ज्या गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता हा प्रश्न महाराष्ट्राला विचारला, त्या गोविंद पानसरेंना मी गोविंद पानसरे कोण होता असं कधीच म्हटलं नाही किंवा त्यांना मी कधीच एकेरी भाषेमध्ये बोललो नाही. खऱ्या अर्थानं वयानं मोठ्या असणाऱ्या माणसांना आदरानं बोलणं ही माझी संस्कृती आहे. ते माझ्या थोरांचे पूर्वजांचे संस्कार आहेत. ते संस्कार आणि ती संस्कृती पाळण्याचं मी काम केलं. हे ऐतिहासिक संदर्भाच्या आधारावर गोविंद पानसरेंच्या मलप्रष्ठावर असणाऱ्या एका परिच्छेदाला मी दिलेलं उत्तर आहे. खरं तर याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. विचारताना खऱ्या अर्थानं तुमची भाषाही सभ्य असावी, योग्य भाषा असावी. अयोग्य किंवा असभ्य भाषेचा वापर केला जशास तसं उत्तर देण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.